त्यानंतर आणखी एक लेजंड प्लेअर म्हणजेच गावदेवी स्पोर्ट देवदल टीमचे रघुनाथ जोगारी आणि त्याच्यानंतर दिनेश जोगारी हे तीन प्लेयर जे आहेत ते मात्र भरपूर वर्षापासून सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. मॅच लावते सुरुवात. 4 ओव्हरचा मॅच असणार आहे. पहिले षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रकाश बरफ आणि स्ट्राइक वरती रुपेश गोवारी. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर डाव्या एसटी वरती होता, त्याला पाठवले लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केलं गेलं, परंतु त्या अगोदर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने मात्र धाव फलकावरती निश्चितच सुरुवात होताना आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील हा दुसरा बॉल राऊंड राईट ओव्हर द विकेट न हा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रघुनाथ जोगारी पकडताय झेल आणि समाप्त झालाय. रुपेश गोवारी या खेळाडूचा खेळ इज आउट. रुपेश गोवारी याचा जर हॅलो 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 षटकातील हा पुढचा बॉल शंभू बलंगे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय आणि त्याच्या बॅट मधनं हा बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार आला हा चौकार. धन्यवाद. अडीचे म्हटलं जातं ना, आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्य असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव, आणि तो अनुभव आहे शंभू बलंगे उर्फ भुवनेश याच्याकडे, आणि तो ठोकलाय त्याने या ठिकाणी महत्वाचा चौकार प्रकाशच्या विरोधामध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू क्रिसच्या बाहेर टाकला गेलाय. पंचांनी त्याच्या ठिकाणी दर्शवलंय की हा चेंडू असणार आहे नो बॉल आणि पुढचा येणारा बॉल असणार आहे फ्री हिट. षटकातील फ्री हिटचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी लिडिंग एज घेतले बॉल न, परंतु चेंडू आपण पाहिला तर दरम्यान रिझर्व मध्ये रवाना झाला होता. एक सिंगल यावेळी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रकाश बरफच्या माध्यमातून. चेंडू टाकून झाले आतापर्यंत आपण पाहिले तर 4, आणखी 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ठिकाणी. मला वाटतं या ठिकाणी बॅट एक हरवली आहे. आरकी असं त्या बॅट वरती स्टिकर आहे. रुपेश गोवर यांची ती बॅट आहे. कुणाला जर मिळाली असेल तर प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर हलवर पद्धतीचा होता.
बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर असं वाटलं होतं की प्रकाश बरप याच्याकडनं हा वेगानं बॉल टाकला जाईल, परंतु नाही. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि बदल ही काळाची गरज आहे आणि निश्चितच मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये. प्रकाश कडे षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा डाव्या एष्टीवरती बॉल टाकला होता, लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलंय क्षेत्ररक्षक आहे. कदाचित दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल का? यस, दुसरी देखील होते कंप्लीट. दोन टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 10 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 10. 1-10 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करा, खूप वेळ घेत आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर चांगला बॉल हाताला जरूर होता. शंभू बळंगे ऑन स्ट्राइक वरती होते. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 11च्या घरामध्ये. थेंबे थेंबे तले साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती तरसावं लागतं. मग राजकारणाचा विषय आपण घेतला तर एका मताला आणि शाळेमध्ये शिकत असताना एका गुणाला खूप काही महत्व आहे मित्रांनो. यावेळेस षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस डिलिव्हरी. यावेळेस चेंडूला स्विंग केलाय, कॉर्नरच्या दिशेने पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल. मिस्टर विनोद बरेड या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद अडीजे, धन्यवाद. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इन होतोय फलंदाज नंदकुमार रावते. विनोद परेड बाद झाल्यानंतर नंदकुमार रावते मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. एक स्टायलिश प्लेयर आहे, चांगले फटके त्याच्याकडे देखील आहे, चांगला क्रिकेट त्याच्याकडे देखील लपलेला आहे. मग तो लपलेला क्रिकेट त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. एक सिंगल धाव त्याच्या बॅटमध्ये देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 12च्या घरामध्ये. म्हटलं जातं जीवनात हार कधीच मानू नका मित्रांनो, कारण सकाळी उठल्यानंतर रामाला राज्य मिळणार होतं, परंतु सकाळी उठल्यानंतर त्याला 14 वर्षाचा वनवास मिळाला होता. म्हणूनच कधीच कुठे कोणाला कमी समजायचं नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन स्ट्राइक वरती शंभू बळंगे उर्फ भुवनेश ऑन स्ट्राइक वरती आहे. कुठल्याही क्षणी मात्र त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येऊ शकतात. हो 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 हो, यावेळेस आपण पाहिलं तर बॅट अगोदर फिरली गेली. बॉलच्या मिरिट मध्ये एवढे खेळावं लागेल, चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवावी लागेल. जर तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तर सुरुवातीला तुमची बॅट फिरवण्याची पोझिशन, त्याच्यानंतर बॉलच्या मिरिट मध्ये येऊन तुमची फटक्याची निवड तुम्हाला योग्य ती करावी लागेल. असं काहीतरी क्रिकेट निश्चितच खेळावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एक हा डॉट बॉल येण्याची शक्यता होती, परंतु लेग बाईटच्या सुरूमध्ये एक सिंगल धाव ठिकाणी पूर्ण होतोय.
चेंडू थोडासा थांबून येतोय आणि शंभू बळंगे यांची बॅट आपण पाहिली तर थोडीशी लवकर फिरली जाते. तेच कारण या ठिकाणी आपण हे दोन्ही चेंडू पाहिले. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती नंदकुमार रावते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेस आपण पाहिलं सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा टीम संकटामध्ये सापडले त्यावेळेस संकटातून बाहेर काढण्याचं काम नंदकुमार रावतेने केलंय. परंतु यावेळेस देखील आपण पाहिले तर थोडेसे संकटामध्ये सापडले तर कमी धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ललित भुवर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची लाख मुळाची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली होती. आज इनिएक्शन मध्ये पुढच्या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळतील यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर अँगल चुकीचं वापरला गेलंय. डाव्या स्टीच्या बाहेर हा चेंडू मात्र टाकण्याचा प्रयत्न केलाय तो टाकला देखील आहे. अव्वनच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14 धावा. नंदकुमार रावते ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू झालंय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी सागर जोगारी दाखवतो आपलं वर्चस्व पकडतो झेल आणि समाप्त झालाय. फलंदाज नंदकुमार रावते याचा खेळ आउट. धन्यवाद. एक आणखी बिग विकेट डाऊन झाली आहे सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा टीमची. राकेश रावती मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. शंभू बळंगे याला मात्र जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. नंबर 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन झालंय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिनेश जोगारी चेंडूच्या खाली पकडतो झेल. शंभू बळंगे याचा देखील होतो या ठिकाणी समाप्त. खेळ इज आउट. भरत मोरे नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. भरत मोरे याला देखील एक चांगला जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. आता मात्र भरपूर खेळाडू डगआउटला परतलेत परंतु भरत आला. पहिला बॉल डॉटच्या सर्व्हमध्ये खेळला गेलाय. चेंडू पडल्यानंतर अति वेगानं मात्र यष्टिरक्षक हातामध्ये भिसावला. यष्टिरक्षक आपण पाहिले तर रघुनाथजी जोगारी ते सध्या वसई तालुका आदिवासी कमिशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं कार्य असोसिएशन मध्ये होताना आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल
यावेळेस स्टॉपेज लागले, झेल होईल का? क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक, रोखले गेले या ठिकाणी सिंगल धावेवरती. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15च्या घरामध्ये. षटक क्रमांक तिसरा या ठिकाणी ऑन झाले आणि तिसऱ्या षटकातील चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजेच 3. अजून सुद्धा 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 9 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. म्हटलं जातं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती आणि थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते ती म्हणजे सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा टीमची. सुरुवातीला आपण पाहिलं तर रुपेश गोवारी बाद झाल्यानंतर जबाबदारी राहिली होती ती विनोद परेडवरती, देखील तो देखील बाद झाला. मग जबाबदारी आली होती ती शंभू बळंगेवरती, परंतु त्यांनी देखील निराश केलं. परंतु यावेळेस आपण पाहतोय राकेशच्या बॅट मध्ये येतोय हा महत्वाचा चौकार आणि चौकारानं बदलला आहे धावसंख्येचा थोडासा मात्र आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 19च्या घरामध्ये. असे फटके निश्चितच यायला हवे मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फायटिंग टोटल स्कोर जरूर उभा करावा लागेल मॅच जिंकायचं असेल तर सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा टीमला. सध्या तरी राकेशच्या बॅट मधनं हा चौकार या ठिकाणी आलाय, लेट आलाय पण थेट आलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. धावसंख्या 19, 4 बाद 19 धावा धाव फलकावरती सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा टीमशी आपल्याला पाहायला मिळतात. आज या ठिकाणी पाहिलं तर आलेश बेंद्र देखील पाहायला मिळत नाहीये या प्लेइंग 11 मध्ये. एक स्टार फलंदाज आहेत, लेजंड प्लेयर आहेत, भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पडल्यावरती आपण पाहिलं तर आलेश बेंद्रेचा देखील खेळ चांगला राहिला आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा खेळाडू म्हणजे षटकार किंग मनीष घायाल देखील मिळत नाही आहेत. मनीष घायाल निश्चितच चांगले खेळाडू आहेत परंतु सध्या मात्र कामाच्या निमित्त ते बाहेर असतात, क्रिकेटच्या पटलापासून थोडेसे लांब आहेत. सागर जोगारीच्या माध्यमातून चांगलं षटक या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. चौकार आलाय जरूर परंतु कमबॅक देखील केलाय. यावेळेस चांगला फटका आहे ऑन ड्राईव्हचा. हो 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 शेवटच्या क्षणी या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूने हुलकावणी दिली, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर झालाय. 4 धावांकरिता राकेशच्या बॅट मधनं आणखी किती महत्वाचा चौकार, 4 रन. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिला तर 3 ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर लागल्या गेल्या त्या म्हणजेच 25. आता मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये बघूया किती धावा बनवल्या जातील, किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल गावदेवी स्पोर्ट देवदल टीम समोर. म्हटलं जातं कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे पण त्या सशांना हरवण्याची हिंमत मात्र ठेवा. या ठिकाणी आपण पाहिलं तर तसंच काही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालत असताना आपण पाहतोय सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपडा टीमच्या बाजूनं सध्या तरी त्यांची गाडी हळूहळू चांगल्या रोलावर येण्याचा प्रयत्न करते. बॅटिंग लाईफलाईन मध्ये थोडेसे कमी पडले होते परंतु राकेशनं चांगला खेळ केलाय. 2 बाउंड्रीज त्याच्या बॅट मधनं आल्यात आणि आता मात्र एक सुसज्ज धावसंख्या जरूर पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती. यावेळेस आपण पाहतोय भरतच्या बॅट मधनं चांगला फटका होता परंतु भरतच्या खेळीसाठी फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि निश्चितच त्याला देखील केले गेले बाद. आउट. भरत मोरे चाललाय परत. एक सूचना आहे महत्वाची, गौरवजी कोदे यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. गौरव कोदे वाडा येथून या ठिकाणी आलेले आहेत, वाडा तिलसा. तर गौरव कोदे यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे मान्यवर कक्षमध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट शिल्लोतर टीमचे एबी डिव्हिलियर्स चिंचोटे ते नागला एकच वादा अजय दादा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम अजय, आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे टायगर चषकामध्ये.
यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोरची अपील केली होती. ओ हो 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 हो, कदाचित नेम साधला असता तर गेम काही चेंज जरूर पाहायला मिळालं असता. यावेळेस आपण पाहिलं तर जे यंगस्टार आहेत ना गावदी स्पोर्ट देवदल टीमचे, त्यांना मात्र संधी दिली गेली रघुनाथ जोगरे ऑल टीम मार्फत. कारण निश्चितच आता मात्र जे यंगस्टार आहेत त्यांचा खेळ मात्र सातत्याने चांगला होत असतो क्रिकेटच्या पटलावरती. आणि निश्चितच यंगस्टारला जर संधी दिला नाही तर आपल्या टीमचा भविष्य मात्र थोडासा धोक्यामध्ये जाऊ शकतो. तर हेच या ठिकाणी निश्चित केलं आहे. यावेळेस पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज राकेशनं. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 26च्या घरामध्ये. चेंडू टाकून झाले तर पहिल्या षटकातील चौथ्या षटकातील 3 आणि शेवटचे अजून 3 बॉल शिल्लक आहेत. टॉस साठी रेडी राहायचंय. यानंतर टीम जय मल्हार स्पोर्ट कोलांडे आणि त्यांच्या समवेत असणारे टीम. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक राकेशच्या बॅट मध्ये इथं चौकार. आज राकेशनं चांगला खेळ केलाय, प्रेक्षकांची मनं जिंकलेत. खऱ्या अर्थानं ज्या बॅटिंग साठी जाणले जातात खेळाडू ते खेळाडू मात्र डगआउटला परतलेत. तो आज राकेशला संधी मिळाली आणि राकेशच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय या ठिकाणी. 4 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 30च्या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक चौकार. हा चौथा चौकार असणार आहे राकेशच्या बॅट मधनं. हा आहे राकेश रावते. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. जबाबदारीचं क्रिकेट कसं खेळावं, संकटामध्ये कसं लढावं हे मात्र यावेळेस राकेश कडून जरूर शिकायला मिळेल. आधी टीम डगआउट मध्ये परतलेत आणि तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. क्रिकेटच्या पटलापासून निश्चित थोडासा लांब राकेश जरूर होता, परंतु आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याची गरज होती आणि ती गरज मात्र पूर्ण करत असताना आपल्या टीम साठी चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटची लिडिंग एज. चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, चांगलं क्षेत्ररक्षण झाले जरूर. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 35च्या घरामध्ये आणि लक्ष असणार आहे 36. चला टॉस साठी या टीम गावदी स्पोर्ट शिलोतर आणि त्यांच्या समवेत असणार आहे जय मल्हार स्पोर्ट खोलांडे. चला या ठिकाणी आपण टॉस संपन्न करणार आहोत. यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट शिलोदर आणि त्यांच्या समवेत असणार आहे जय मल्हार स्पोर्ट खोलांडे. दोन्ही संघ आपण पाहिलं तर एकाच परिसरातील संघ आहेत, फक्त हायवे जो आहे तो मध्ये आहे दोन्ही गावाच्या. आणि ज्यावेळेस आपण निश्चितच पाहतोय ओपनच्या स्पर्धा होतात त्यावेळेस मात्र दोन्ही गावातील खेळाडू एकत्र येऊन एक चांगली मजबूत टीम तयार करतात आणि खेळ करतायत. परंतु यावेळेस मात्र आपल्या गावाचा विषय, आपल्या पाड्याचा विषय. चला टॉस साठी यायचं आहे गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघ. आपला कर्णधार अजय. जय मल्हार स्पोर्ट खोलांडे टीमचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. जो सुरुवातीला पहिला टॉस बॉक्स मध्ये येतोय त्यालाच टॉस करण्याची आम्ही संधी देतोय. हा रूल्स आम्ही बनवला. तर हा टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय कल्पेश कोठावले यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. कल्पेश कोठावळे निश्चितच या स्पर्धेचे आयोजक आहेत. सुरुवातीला आपण टॉसची ओळख करून देऊया. एका बाजूने आहे टेल तर दुसऱ्या बाजूने आहे हेड. कॉल करण्याची संधी आपण जय मल्हार स्पोर्ट खोलांडे टीमला देणार आहोत. हेड असा कॉल मात्र आलेला आहे
हेड. अल्पेश गोठवलेंना विनंती करतो आपण शुभेच्छा द्या आमच्या दोन्ही संघनायकाला आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर जयमल्लाल स्पोर्ट खोलांडे टीमच्या बाजूला डिसिजन काय असणार आहे? शतरक्षण करत असताना समोरचा संघ एक मजबूत संघ आहे. फास्टेस्ट 50 देखील त्यांच्या नावावरती आहेत. ललित बोवर सध्या फुल फॉर्म मध्ये आहे. त्याच्यानंतर प्रवीण परेट देखील फॉर्म मध्ये आहे. त्याच्यानंतर एबीटी विलस म्हणजे अजय तुमडा देखील खूप फॉर्म मध्ये आहे. तर फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. असे कुठले गोलंदाज आहेत तुमच्याकडे? 4 ट्रम्प गोलंदाज, त्यांची नावे? प्रदीप आहे, राज आहे, सूरज माले आहे, प्रवीण आहे, नाश्ता संघ गेला तर रुपेश कोटावले आहेत. आज तुमचा संघ संपूर्ण आहे का? थोडे 2-3 प्लेयर कमी आहेत. निश्चितच शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. प्रवीण परेट टॉस जिंकला तर डिसिजन काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असती. यावेळेस टॉस हरल्यानंतर देखील तुम्हाला बॅटिंग मिळालेली आहे. बॅटिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांचं टार्गेट दिलं जाईल? 60-65. यावेळेस अजय तुमडा अँड ललित भोर यांच्याकडनं कशा पद्धतीचा खेळ व्हावा याचं वर्णन काय करशील? मला तर खूप अपेक्षा आहेत की आम्ही ओपनिंग करणार तर आमचं चांगल्या प्रकारे ओपनिंग होते आणि बाकीचे फिल्डर सर्वजण व्यवस्थित खेळतात. यस, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, टॉस बॉक्स न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर तो लागला गेला जयमल्लाल स्पोर्ट खोलांडे टीमच्या बाजूने. त्यानं स्वीकारलाय क्षेत्ररक्षण म्हणजेच बॉल फर्स्ट. त्याच्यानंतर बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघाला. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र गुरुवर्य सागर जिमाली. थँक्यू. धन्यवाद विजय. लॉवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न दिनेश या फलंदाजाचा. पहिला डॉट आलाय, पहिलाच बिंदी गेंद या ठिकाणी मैदानामध्ये हाताळली गेले रुपेश यांच्या माध्यमातून. सामना सुरू आहे तो म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा संघ. थोडस लक्ष हे अखूड वाटतंय, मात्र गोलंदाजी एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्या बात आहे, इथे मात्र फलंदाज बाद. लक्ष तेवढं मोठं नाही आहे, मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्याच 2 चेंडूमध्ये एकही धाव न करता फलंदाज बाद झालेत. ते म्हणजे दिनेश जोगारी हे बाद झालेत आणि आता सागर जोगारी मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आदित्य आणि सागरी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष जर पाहिलं तर मला वाटतं 36 पर्यंत जाऊन पोचावं लागेल, जे काही कठीण असू नये. 24 चेंडूमध्ये सिंगल डबल असेल किंवा मोठे फटके असतील त्यासाठी नक्कीच देवदल संघाला सांगायची गरज नाही, कारण की त्यांच्याकडे एक अनुभवी असा खेळाडू रघुनाथ जोगारी जे आपल्या आश्रमचे अध्यक्ष सुद्धा आहेत, तर नक्कीच अनुभवाची वाटणी त्या ठिकाणी झाली असेल. ऑकलेट बोल्ट जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न मिडस्टम या ठिकाणी डिस्ट्रॉय केला गेलाय. सुपर गोलंदाजी बाय रुपेश कुवारी. काय जबरदस्त गोलंदाजी रुपेश याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी बाद केल्यात आणि एक प्रेक्षणीय षटक हाताळताना रुपेश. राकेश सारकर यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे आणि अक्षय माळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर अक्षय माळी यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. गावदेव स्पोर्ट्स शिलोत्तर हा संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे. ओव्हरऑल संघाचे खूप खूप स्वागत. आणि त्यांच्या समोर जो संघ आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजे जय मल्हार खोलांडे. या दोन्ही संघांचे खूप खूप स्वागत करतोय. जाऊया आपण
मैदानाच्या आतमध्ये महेश गांगडा हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. रन मात्र एकही झालेलं नाही या रन बोर्ड वरती. सुरेख गोलंदाजी रुपेश याच्या माध्यमातून. मग या गोलंदाजाचा जर तुम्हाला खेळायचं असेल तर हातावरती लक्ष ठेवावं लागेल. बॅट या ठिकाणी शेवटपर्यंत चेंडू डिलिव्हर झाल्याच्या नंतर तुम्हाला मुवमेंट करावी लागेल, कारण की चपळ गोलंदाज आहे आणि रुपेश गोवारी याच्याकडे फिरकीचा अनुभव भरपूर आहे. तो गोलंदाजांची फिरकी घेऊ शकतो, आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजाची फिरकी घेऊ शकतो गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. बॅक टू द बॉलर खेळला होता, मात्र शतरक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही आपल्या फॉलो थ्रू मध्ये. अन्यथा काही वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. एक धाव आली ती म्हणजे 5व्या चेंडूवरती, आणि 5व्या चेंडूवरती मुहूर्त झालाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. अवघं लक्ष जर पाहिलं 24 चेंडूमध्ये 36चं होतं. त्या 36 धावांचा प्रत्युत्तरा दाखल 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद 1 अशी धावसंख्या गावदेवी देवदल संघाची. थोडासा स्ट्रगल नक्कीच करतोय. ऑफसाईडच्या दिशेनं सहजतेनं चेंडूला खेळला जातं. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. उचलेल चेंडूला वाटते रोहित होता त्या ठिकाणी. षटक मात्र समाप्त झालं. धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी देवदल संघाची. चला घाई करा. आयोजकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आली की सर्व संघांना, कारण की आम्हाला थोडंसं नक्कीच सहकार्य करा. कालच्या दिवसामध्ये आपण अनुभवलं असेल की शेवटचा सामना 2 षटकांचा, सेकंड लास्ट मॅच सुद्धा 2 षटकांचा झाला होता. त्यामुळं कमीत कमी 4 षटकांची तरी मॅच ही फायनल आजच्या दिवसातली आपण जर पाहिलं तर ती व्हायला हवी. या प्रयत्नानिशी आपल्याला पूर्ण तयारी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवर प्ले षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच रुपेश गोवारी यांनी. रुपेश गोवारींना आपण पाहतोय आता यष्टीरक्षक म्हणून. आता भरत मोरे म्हटलं की एक शैलीदार खेळाडू आहे. उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू आपण त्याला पाहू शकतो. गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो, आणि त्याच्याकडे सुद्धा फिरकी गोलंदाजीचा मारा असला आपल्याला अनुभवायला मिळतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. नक्कीच एक चांगला चेंडू या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती झाली. 7 चेंडू टाकून झालेत. एकूण इनिंग मध्ये 2 गडी बाद झालेत आणि फक्त 2 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भरत यांना गोलंदाजी करताना. ऑन साईडच्या दिशेनं नजर हटली होती चेंडूवरनं, तरी सुद्धा चांगला फटका खेळला. शतरक्षक त्या ठिकाणी राकेश, मात्र राकेशच्या अंगाला चेंडू आदळतोय आणि दिशा बदलतोय. त्यामुळे 4 धावा मिळाल्यात. या चौकाराची धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 6. धावसंख्या एक चांगली सुरुवात व्हायला हवी. टार्गेट जे आहे 36चं टार्गेट आहे, आणि त्यासाठी आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 6 धावा या धावफलकावरती लागल्यात. त्यासाठी अजून सुद्धा आपण जर पाहिलं तर 30 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क झालेला नाहीये. धावफलक 1 न पुढे सरकेल, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. लेग बायच्या रूपाने ही धाव आली. धावफलक 7. भरत यांच्याविषयी बोलायचं झालं तर एक उत्कृष्ट असा स्कोरर म्हणून सुद्धा आपण त्यांना अनुभवत आहेत. मॅन ऑफ गोल्डन फिंगर अशी नक्कीच त्यांचा सुद्धा उल्लेख केला जातो. ऑन साईडच्या दिशेने खेळायचा होता. फाईन गेलाय चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय 4 धावांसाठी. चौकार. डीजे आपण पाहू शकतात एक चांगली वेलकम बाउंड्री धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रेट टू द फिल्डर आणि झेल सुटलाय. पुन्हा एकदा शतरक्षण खराब.
एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. मला वाटते राकेश रावते त्या ठिकाणी आहेत. राकेश याच्याकडनं 2 वेळा चुका झाल्या असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. एक बाउंड्री आणि एक झेल. मात्र क्रिकेटचा हा जो खेळ खेळत असताना अशा चुका या स्वाभाविक आहेत. कुठलाही खेळाडू स्वतःहून चुका करत नसतो, मात्र त्यासाठी सराव फार महत्वाचा आहे. वर पेस डिलिव्हरी, पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न आणि फायदा मिळाला आहे तो म्हणजे 6 धावांसाठी. अठरा 12-18 ची गरज. 12 चेंडू आणि 18 ची गरज. विनोद परेड बॉलिंग मार्कवर. विनोद परेड याला आपण अनुभवलं असेल बऱ्याच दिवसापासून तो खेळाडू किंवा मग वर्षापासून हा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीला आपले हात आजमावताना बघायला मिळतोय. 12 चेंडू 18 धावांची गरज. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, चांगला मुहूर्त केलाय गोलंदाजीचा विनोद याने. हा ॲक्शन गोलंदाजी करणं पसंत करतो. क्लिअर ॲक्शन आपण जर पाहिला तर विनोद असेल, त्यानंतर सचिन हा सुद्धा एक गोलंदाज या संघामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला होता. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू आणि या ठिकाणी फलंदाज बाद. तर चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया. अजून सुद्धा चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 16, माफ करा, इथे ऑन साईडच्या दिशेनं चेंडूला खेळलाय. मला वाटतं 10 चेंडू शिल्लक होते आणि 18 धावांची गरज होती इथे. त्याच्यातला सुद्धा एक चेंडू कमी झालाय आणि त्यानंतर आपण पाहू शकतो किती धावांची गरज असेल तर आता मात्र 17 धावांची गरज. ती म्हणजेच दरम्यान हा चेंडू आपण पाहिलाय ऑन साईडला. अरे सावकाश सावकाश. क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंना विनंती असेल कारण स्वतःला सांभाळा, कारण की हप्त्यातनं 1 ते 2 टुर्नामेंट तुम्ही खेळता, मात्र त्यानंतर तुमचं घर सुद्धा तुम्हाला बघावं लागतं. तर स्वतःला सांभाळून क्षेत्ररक्षण करत जा. धावसंख्या आहे ती म्हणजेच 20. याचा अर्थ 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामना आपण जर पाहिला तर सहजतेने हातामध्ये येऊ शकतो. रघुनाथ जोगार यांचा अनुभव नक्कीच चांगला आहे, मात्र त्या अनुभवासरशी फलंदाजी करणं गरजेचं. हवेमध्ये गॅपमध्ये चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न
आणि या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धावा पूर्ण. धावसंख्या 22. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. 2 खेळाडू चांगली खेळी या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. ही जी गरज आहे धावसंख्येची ती जर पूर्ण करायची असेल तर एक चांगली साझेदारी, एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मात्र मी म्हणेन स्वाभाविक खेळ आहे खेळाडूचा, तो खेळणं गरजेचं आहे. स्वतःच्या खेळीवरती विश्वास असेल नक्कीच ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भरत मोरे आहे, चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत मजबूत खांदे आहेत. चांगला थ्रो आलाय. धावफलक आपण पाहू शकतो पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. चेंडू शिल्लक असतील ते 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज जिंकण्यासाठी गावदेवी देवदल या संघाला. चला पुन्हा एकदा आपण अनुभवतो. हॅलो चेक. थँक्यू. कुमार रावते बॉलिंग मार्क वरती आलाय आणि त्याला धावा ठेवल्यात त्या सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रवाडा संघाच्या इतर गोलंदाजाने. 6 चेंडूमध्ये 13 धावा ह्या ठेवलेल्या आहेत. ऑन साईडच्या दिशेने खेळायचा होता चेंडूला, शतरक्षक नाहीये तिकडे. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय ते. मात्र रघुनाथ जोगारी स्ट्रगल करताना दिसतोय आणि ह्या ठिकाणी थ्रो बॅकअप करता आलेला नाहीये. रुपेश याला नंदकुमार रावते, त्याला कुमार रावते म्हणून ओळखलं जातं. नंदकुमार रावते हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला आलाय. एकूण धावसंख्या आता आपण जर पाहिले तर 25. 11 धावांची गरज 5 चेंडूमध्ये. 5 चेंडू आणि 11 धावा. आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट चेंडूची नोंद. धावफलकेमध्ये फळक पडतोय, पुढे सरकतो धावफलक, तो म्हणजेच 26 या धावसंख्येवरती. चेंडू शिल्लक असतील 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. सांगणं गरजेचं, पाहणं गरजेचं अजून सुद्धा, कारण की गोलंदाजी चांगली झालेली आहे अगोदरच्या मॅचेस मध्ये. दरम्यान जसं म्हटलं की गोलंदाजी चांगली झाली, जसं कुमार याने चांगली गोलंदाजी केली आहे. आता चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 4 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. रघुनाथ जोगारी सारखा एक अनुभवी फलंदाज आहे, मात्र डबल माइंड या ठिकाणी थोडासा झाला होता, कारण की ऑफसाईड सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिले तर थोडीशी खुल्ली आहे. क्या बात है, क्या बात है. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट, आणि प्रॅक्टिस पासून जर तुम्ही लांब असाल तर क्रिकेटमध्ये तुम्हाला नक्कीच थोडंसं काम स्वतःवरती करावं लागेल. अविनाश गिराणे यांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम अविनाश गिराणे. ओमकार माळी यांचा फार लक्ष असतो सगळीकडं. ओ गेला, हा गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मॅच टर्निंग शॉट. इट इज अ काय जबरदस्त फटका.
2 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज आहे. मॅच टर्निंग शॉट होता, मात्र अजून सुद्धा मॅच संपलेला नाहीये. 2 चेंडू 4 धावांची गरज. क्या बात आहे, 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल आता मात्र रघुनाथ जोगारे यांच्या फलंदाजीमध्ये. नक्कीच सर्वांचं लक्ष लागलंय आणि सर्वांच्या माध्यमातून नक्कीच अपेक्षा व्यक्त केल्या जात असतील. 1 चेंडू 4 धावा, गोल्डन चौकाराची गरज. भरपूर सट्टा लागला असेल या चेंडूवरती. 1 चेंडू 4 धावा. नंदकुमार ऑन साइडच्या दिशेनं शतरक्षक आपण पाहतोय. 1 धाव नक्कीच उद्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? मात्र इथे फलंदाज बाद. 3 धावेच्या फरकाने संघ जिंकलाय, तो म्हणजेच सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा संघ. खूप खूप अभिनंदन. देवदल संघाचं खूप कौतुक. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा थँक्यू DJ.